नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कच्चा बटाटा व बेसनापासून खमंग असा नाश्ता करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक कच्चा बटाटा घेतलेला आहे, त्याची वरची साल काढून घेतली आहे। आता हा किसून घ्यायचा आहे। तर किसून झालेला आहे। 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। यातला स्टार्च पूर्ण निघाला पाहिजे, त्यामुळे आपण याला 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। इकडे धुतलेला आहे, त्यातलं पाणी पूर्ण काढलेलं आहे। तर अशा पद्धतीत बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता यामध्ये 2 चमचे बेसन टाकायचं आहे। हळदी पावडर चिमूटभर, चवीपुरते लाल तिखट टाकून घेतलेला आहे। अद्रक, लसूण, जिरे जाडसर कुटून घेतलेले आहेत। 2 चमचे रवा टाकलेला आहे। हातावर चोळून ओवा टाकायचा आहे। कट केलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर एकदम थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता याला हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीत हे मिश्रण झालेलं आहे। खूप पातळ किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही। आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे। तवा छान गरम झालेला आहे। आता हे मिश्रण त्यावरती घालायचं आहे। मीडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे। याला तुम्ही पॅनकेक पण म्हणू शकताय। लहान मुलांच्या डब्यासाठी छोट्या साईजचं बनवलं तरी चालेल किंवा मोठ्या साईजचं बनवलं तरी चालतं। आता मी इथे एकदम छोटी साईज बनवलेला आहे। दोन्ही साईडनं व्यवस्थित असं याला भाजून घ्यायचं आहे। आता हे काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये। अशाच पद्धतीत दुसरे पण करून घेणार आहे। आता सर्व पॅनकेक झालेले आहेत। गरमागरम पॅनकेक तयार झालेले आहेत। तुम्ही हे सॉस सोबत पण खाऊ शकताय। अगदी झटपट असा हा नाश्ता तयार होतो। तर तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी बनवू शकताय। एकदम सोपी रेसिपी आहे। आजचे हे पॅनकेक तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।